मध्ये एक छोटासा कार्यकर्ता आहे, स्वतःला लय मोठा समजतो, इंदापूरचाच आहे. अजितदादाकडे गेला, जिल्ह्याची जबाबदारी दिली होती पवार साहेबांनी. तिकडे गेले काय म्हणतात, मलिदा गँग काय. रोहित पवार मध्ये धाडस असेल तर नाव सांगावं. तुम्ही मला नक्की शिकू धाडस. ईडीला अंगाव घेतलं, मी नाही घाबरत कोणाला. ईडीला अंगाव घेतलं, मी नाही घाबरत कोणाला. ईडीला अंगाव घेतलं, मी नाही घाबरत कोणाला. छोटासा कार्यकर्ता आहे, स्वतःला लय मोठा समजतो, इंदापूरचाच आहे. अजितदादाकडे गेला, जिल्ह्याची जबाबदारी दिली होती पवार साहेबांनी. तिकडे गेले काय म्हणतात, मलिदा गँग काय. रोहित पवार मध्ये धाडस असेल तर नाव सांगावं. तुम्ही मला नक्की शिकू धाडस. ईडीला अंगाव घेतलं, मी नाही घाबरत कोणाला. आणि मला कशाला यादी मागताय. भाजप बरोबर मांडीला मांडी कोण लावून बसले, तुम्ही बसलाय ना, आम्ही नाही बसली. साहेब जेव्हा इंदापूरला आले होते, खूप मोठी सभा झाली. एवढी बाजू काढून टाका, फक्त एवढी लोक राहिली, एवढी मोठी सभा होती त्यांची. आणि त्या सभेमध्ये तिथे असणारे भाजपचे कार्यकर्ते काय म्हणत होते, मलिदा गँग. तर मला कशाला विचारताय, तुमच्याच बरोबर भाजपचे कार्यकर्ते त्यांनाच विचारा मलिदा गँग म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कोण कोण येतं. भारी वाटतं. अरे वा, मी थांबतो 10 मिनिटं, आपण गप्पा मारू. बसा, फक्त शांत बसलं तर गप्पा मारला, नाही तर नाही मारलं. बसा. आपल्या सर्वांच्या लाडक्या खासदार सुप्रियाताई यांच्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तसंच शिवसेना उद्धव ठाकरे साहेब, काँग्रेस, सर्व मित्र पक्ष, इथं उपस्थित असणारे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते. खरं तर यादी फार मोठी आहे, पण मी समजू शकतो. इथली सभा 7 वाजता सुरू झाली, त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांची नावं मला इथं घेता येणार नाही. कदाचित सर्व पदाधिकारी ते समजून घेतील. इथं उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते, सर्व पत्रकार, उपस्थित असणारे सर्व माता भगिनी, बंधू आणि भगिनींनो, मला इथं असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी असं सांगितलं होतं की दादा, आम्ही छोटी सभा घेणार आहोत. त्याच्यामध्ये नानासाहेब असतील, संदीप बर्णे असतील, देवीदासजी शिंदे असतील, नितीन बर्णे, दापटे, बरेच लोक आहेत. कोणाचं नाव घेतलं तर परत नाराज होते. अजून कोणाचं नाव घ्यायचंय का? लोकल कार्यकर्ते, जबरदस्त. या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं, पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की छोटीशी सभा घ्यायची. इथं आल्यानंतर मला असं वाटलं की ठीक आहे, सुरुवातीला कार्यकर्ते आलेत, युवा आहेत, उत्साह आहे, पण आत गेल्यानंतर कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये एक छोटीशी बैठक होईल असं मला वाटलं. पण मी सर्व कार्यकर्त्यांचं, स्वाभिमानी नागरिकांचं, सगळ्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. ही जर छोटी सभा तुम्ही म्हणत असताल तर उद्या जाऊन जर मोठी सभा घेतली तर मला असं वाटतं की 10-20 एकर आपल्याला कदाचित कमी पडेल, अशी चांगली सभा इथं तुम्ही सर्वांनी. पण नेहमी सभा इथं होत नाही असं मला कळालंय. इथं सभा घेतली जाते, बरोबर ना? का बरं तिथं सभा नाही घेतली? परवानगी मागितली होती असं मला कळालंय, पण परवानगी मिळाली नाही. बरं झालं मिळाली नाही. तिथं घेतली असं जागा कमी म्हटली असती, इथं घेतली जागा एकदम योग्य असे जागेवर आपली ही सभा होते. चांगलं वातावरण आहे.
तुम्ही सर्वजण स्वइच्छेने इथे आलात. कशासाठी आलाय? कसलं इलेक्शन चालू आहे? लोकसभेचं. सुप्रियाताईंना आपल्याला परत एकदा खासदार बनवायचं की नाही बनवायचं? काय आहे, मी विदर्भाला गेलो, मराठवाड्यात गेलो, कालच निलेश भाऊ लंकेचा प्रचार माझ्या मतदारसंघामध्ये करत होतो. तिथं असा प्रश्न विचारला ना तर डायरेक्ट आवाज दिल्लीला जातो. भूक लागली काय? भूक लागली? थोडी मला पण लागली. दिवसा जरा महारुद्र पाटलांनी मला इकडे तिकडे नेलं, जेवायला सुद्धा फार उशिरा दिलं, ते सुद्धा गडबडीत थोडंसं खाल्लं. भुकण्याला लागली. बराच वेळ संवाद करायचंय ना. सुप्रियाताईला परत एकदा खासदार करायचंय का? ह्याला म्हणतात मराठी माणसाचा आवाज. अरे मराठी माणसं सोपे नसतात. या दिल्लीकरांना या इलेक्शन मध्ये खऱ्या अर्थाने कळणारे बघा, कळणारे. त्यांना असं वाटलं मराठी माणसं जी आहेत आपल्या या महाराष्ट्रामध्ये राहणारी, ज्याच्यामध्ये सर्व समाज सर्व धर्म येतात, या मूवीमध्ये जो जन्मला तो मराठी माणूस. आणि आपला हा मराठी माणूस कसा असतो? स्वाभिमानी असतो. मला एक साधा प्रश्न तुम्हाला करायचा आहे. मराठी माणूस दिल्ली समोर झुकतो का? कधी ऐकलंय का? आजीली गोष्ट सांगितली असेल, आईली गोष्ट सांगितली असेल, मावशीली गोष्ट सांगितली असेल, कुठेही असं दाखवलंय नाही तर सांगितलंय की आपला महाराष्ट्रामध्ये जन्मलेला माणूस कधी दिल्ली समोर झुकला असं कधी ऐकलंय का? छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक अडचणी आल्या पण नाही दिल्ली समोर झुकले. महात्मा फुलेंना सुद्धा अनेक अडचणी आल्या, नाही झुकले ते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना घरातल्या अडचणी होत्या, बाहेरच्या अडचणी होत्या, तरी ते कोणासमोर झुकल्या नाही. स्वाभिमानाने लोकांना विश्वासात घेऊन त्या लढत राहिल्या. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अडचणी होत्या, अण्णाभाऊ साठेंना होत्या, या सगळ्या थोर व्यक्तींना अडचणी होत्या. पण त्यांनी काय केलं तर लोकांच्या हितासाठी ते लढत राहिले. हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विचार आहे आणि त्याच विचाराने आपण सर्वजण आज लढतोय. मला तुम्ही सांगा, शेतकरी आज त्यांच्या जीवनामध्ये लढतोय का नाही लढत? काय शेतकऱ्याची परिस्थिती आज आहे ना? अडचण. युवांची काय परिस्थिती? शिक्षण घेतलं, आईवडिलांनी त्यांना शिकवले, 2-2, 3-3 लाख रुपयाचा खर्च केला, इंजिनियर बनवलं, डॉक्टर बनवलं, कुठेतरी MBA केलं, हे केलं, तरी हाताला काम आहे का आमच्या युवांना? महिला लढताय. सर्वच सामान्य कुटुंबातले लोक आज संघर्ष करताना आपण सर्वजण बघतोय. हा खूप मोठा संघर्ष आणि राजकारणामध्ये आम्ही सर्वजण संघर्ष करत आहोत. पवार साहेब असतील, आम्ही असू, ताई असतील, आमच्या बरोबर जे कोणी कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, हे सर्वजण आज संघर्ष करतात. संघर्ष करण्याचा टाइम असेल तर संघर्ष तर केला पाहिजे का? पळून गेलं पाहिजे? पळून गेलं पाहिजे का? अहो, भाजपने आम्हाला सुद्धा कुठेतरी सांगितलं होतं, बोलले होते. नाही तर जे लोक आता भाजप बरोबर गेलेत, कदाचित त्यांच्या बरोबर गेलो असतो, पद मिळालं असतं, चांगलं खातं मिळालं असतं, 2-3 माझ्या कंपन्या आहेत, फॅक्टरी आहेत, त्या अडचणीत आल्या नसत्या. बरोबर आहे का नाही? पण ह्या सगळ्या गोष्टी माहीत असताना सुद्धा की कदाचित पुढे जाऊन आमच्यावर कारवाई केली जाईल, ही गोष्ट माहीत होती. पण ही गोष्ट माहीत असताना सुद्धा जेव्हा आपण संघर्षाची भूमिका घेतो आणि खऱ्या अर्थाने भूमिका घेतो, त्याला आपण म्हणतो खरी भूमिका. आणि तीच आम्ही सर्वांनी घेतलेली. कारवाई झाली तरी घाबरलो नाही, पळून गेलो नाही. जे कोणी पळणारे होते, रडणारे होते, झुकणारे होते, ते भाजप बरोबर जाऊन बसले. आणि जे लढणारे आहेत ते आता आपल्या बरोबर आहेत आणि आपण सर्वजण लढणारे लोक आहोत. काय हरकत आहे लढायला? आज तिथे जाऊन सत्तेत बसून काय वेगळं केलंय? हे जे नेते आहेत ना, पवार साहेबांना सोडून सत्तेत गेलेत, ते काय सांगतात आपल्या सर्वांना? आम्ही विकासासाठी गेलो. विकासासाठी गेलो? कोणाचा विकास हे तरी तुम्ही सांगा. कदाचित इथं सभा घेण्याचा प्रयत्न ते करतील, मोठे मोठे नेते येतील, त्या सभेमध्ये आपल्याला ते काही जण जावा. तिथं गेल्यावर त्या सभेमध्ये अचानक उठायचं आणि विचारायचं, साहेब तुम्ही विकासासाठी गेला, पण कोणाचा विकास हे तरी आम्हाला सांगा. मलिदा गँगचा विकास
नेत्यांचा विकास का सामान्य लोकांचा विकास? अहो, अजितदादांबरोबर एक नेते आंबेगावचे गेले, तिथं त्यांचा एक प्रायव्हेट दुधाचा कारखाना आहे मित्राचा. तुम्हाला दुधाला रेट किती मिळतो? 22 रुपये. मला वाटलं 143 रुपये मिळत असेल. अहो, 143 रुपये कोणाला मिळतो माहितीये का दुधाचा रेट? हे आंबेगावचे आहेत ना नेते, जे साहेबांना सोडून गेले, त्याच्या मित्राच्या कंपनीला सरकार प्रति लिटर किती रेट देते? 143. ते दूध कोणाला जाणार आहे? आदिवासी समाजाच्या लहान गरीब मुला मुलींना. आणि त्याचा खर्च किती आहे? तर फक्त 40 रुपये खर्च आहे. तर नफा किती झाला? 80 रुपये, 100 रुपये, 80 रुपये, 100 रुपये खर्च, तिथं नफा राहिला. किती कोटी रुपये त्या व्यक्तीला गेले? 80 ते 90 कोटी रुपयाचा मलिदा त्या नेत्याच्या मित्राच्या कंपनीला तिथं मिळाला गरिबाच्या दुधावर. खऱ्या अर्थाने विकास जर करायचा झाला असता तर आमच्या शेतकऱ्याला तिथं 50 रुपये दुधाचा रेट मिळाला असता, 60 रुपये दिला असता तर आम्ही मानलं असतं. पण त्यांना लोकांचा विकास नाही करायचा, तुमचा विकास नाही करायचा, त्यांना स्वतःचा विकास करायचा आहे, मित्रांचा विकास करायचा आहे, मलिदा गँगचा विकास करायचा आहे. ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ध्यानात ठेवली पाहिजे. या सगळ्या नेत्यांवर कारवाई होणार होत्या. तुमच्यातल्या किती लोकांना असं वाटतं की जे जे नेते साहेबांना सोडून गेले त्यांनी काही चुकीचं केलं नाही, असं किती लोकांना वाटतं? पण माझा उलटा प्रश्न आहे, साहेबांना जे कोणी नेते सोडून गेले, भाजप बरोबर आता मांडीला मांडी लावून बसले, तुमच्यातल्या किती लोकांना असं वाटतं की त्यांनी काहीतरी चुकीचं केलं असेल, जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजप बरा, असं किती लोकांना वाटतंय सांगा? अरे, ही परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला हे माहित आहे की हे नेते का साहेबांना विचाराला आणि तुम्हा सर्वांना सोडून गेलेले. ह्याला फक्त स्वतःच पडले, त्यांना कुठे स्वतःवर कारवाई नको होती आणि म्हणून ते लपून त्या भाजप बरोबर जाऊन बसले. दुधाला भाव नाही, ऊसाच्या बाबतीत कुठेतरी 4 पैसे आपल्याला जास्त मिळतात. एथेनॉलचं धोरण केंद्र सरकारने बदललं आणि ते बदलल्यामुळे तुम्हाला 300 ते 350 रुपयाचा फटका बसला शेतकऱ्याला. मग हिंमत होती ना तुमच्यात, तर जायला पाहिजे होतं मोदी साहेबांकडे, जायला पाहिजे होतं दिल्लीमध्ये आणि तिथं जाऊन सामान्य लोकांसाठी जर तुम्ही चुकला असता ना तर तुम्हाला मानलं असतं, पण ते तुम्ही करू शकला नाही. तुम्ही दिल्ली समोर का चुकला? आम्हाला उपमुख्यमंत्री पद पाहिजे, आम्हाला मंत्रीपद पाहिजे, आम्हाला एवढीच तिकीट द्या, आम्हाला तेवढीच तिकीट द्या. शिंदे साहेब आमच्यावर रुसले, देवेंद्र फडणवीस साहेब रुसले. म्हणजे या विषयामध्ये, या चर्चेमध्ये सामान्य माणूस कुठे आहे? तुम्ही स्वतःच्या हितासाठी तिकीट मागण्यासाठी दिल्ली समोर झुकता. आमच्या दुधासाठी जर झुकला असताना, नाही तर ऊसासाठी झुकला असता तर आम्ही मानलं असतं, कांद्यासाठी झुकला असता तरी आम्ही मानलं असतं. जे गुजरातला प्रोजेक्ट केलेत आपले या महाराष्ट्रातले, ज्याच्यामध्ये तुमच्याच पोरापोरींना तिथं नोकरी मिळाली असती, ते परत गुजरात मधून आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी जर तुम्ही झुकला असताना आम्ही मानलं असतं. पण तुम्ही झुकला कशासाठी? कारवाई तुमच्या होऊ नये म्हणून झुकला. झुकला कशासाठी? चांगलं तिकीट मिळावं म्हणून तुम्ही झुकला. झुकला कशासाठी? तर पदासाठी झुक. हे तुम्हाला पटतंय का? हे पटतंय का नेत्यांची ही भूमिका? इथं भाषण तुम्ही मोठ्या मोठ्याने करता की साहेबांनी आम्हाला काय दिलं. अरे, तुम्हाला जे दिलं ते इथल्या एका सामान्य कार्यकर्त्याला तरी दिलं असतं ना. त्यांच्या माध्यमातून अजून खूप मोठा विकास हा झाला असता. ह्या नेत्यांना सांगण्याची वेळ आलेली आहे. संधी दिली, संधीचं सोनं केलं. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अनेक चांगले निर्णय हे घ्यावे लागले, पण त्याच्यामध्ये तुम्ही मोठा झाला, तुम्हाला संधी मिळाली, तुम्हाला मंत्रिपद मिळाली आणि मग आज काय करता तुम्ही? तर साहेबांना सोडता. इथं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझा साधा प्रश्न आहे की तुमच्या कुटुंबामध्ये हा प्रसंग जर आला असता, जर बाहेरून कुणी येऊन तुम्हाला आमिष जर दाखवत असेल की तुला वडिलाला सोडावं लागेल, तुला तुझ्या आजोबाला सोडावं लागेल आणि तुझं सोडलं तर तुझ्यावर कारवाई करणार नाही, तुझं तुझ्या आजोबाला बापाला सोडलं तर तुला एखादा बंगला बांधून देतो, एखादी गोष्ट देतो,
पैसे देतो, अशी परिस्थिती तुमच्यावर आली असती तर तुम्ही बापाला सोडलं असतं का? सोडलं असतं का बापाला? मी तीच भूमिका घेतली. मी नाही माझ्या बापाला सोडलं, मी माझ्या आजोबाला सोडलं नाही, मी माझ्या लोकांना सोडलं नाही, आणि मी माझ्या विचाराला सोडलं नाही, आणि संघर्षाची भूमिका मी त्या ठिकाणी घेतली. हा माझा प्रश्न असं नाही. इथं बसणारे सगळे पदाधिकारी आहेत ना, हे जे छोटे लहान साले कार्यकर्ते आहेत ना, त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तीच भूमिका घेतली. तुम्ही सुद्धा तीच भूमिका घेतली. दबाव आम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तिथं टाकला जातो, पण या पदाधिकारी साध्या साध्या कार्यकर्त्यांवर सुद्धा दबाव टाकला जातो. मी इथे येण्यापूर्वी मला फोन आला एका कार्यकर्त्याचा. त्या कार्यकर्त्याने मला सांगितलं, दादा खूप चांगली परिस्थिती आहे सुप्रियाताईंची. मी म्हणलं चांगलंय, मग अजून काय? म्हणले इथले लोकप्रतिनिधी माझ्या गावामध्ये आले होते. मी म्हणलं बर, मग काय झालं? साहेब मी तिथं एक साधा कार्यकर्ता आहे, मी साहेबांचं स्टेटस ठेवलं होतं. तिथं ती सभा झाली, खूप मोठी सभा होती. अजितदादांबरोबर जे नेते गेले त्यांची सभा त्या गावातली खूप मोठी होती. 50 लोक असतील त्या सभेमध्ये. ती सभा त्यांनी उरकली, आणि मग ते बाहेर येताना गाडीत बसताना त्यांनी मला सांगितलं, हा कार्यकर्ता जो आहे 15 लोक आहेत त्या सभेत, 3000 मताचं गाव, आणि सभा किती मोठी? 15, म्हणजे 2 गाड्यात बसतील एवढी सभा. आणि हे जे कार्यकर्ते होता जो आहे त्याच्याकडे एक साधी मोटरसायकल आहे, ती सुद्धा सेकंड हँड घेतली. छोटस दुकान आहे आणि साधं घर आहे दुकानाच्या मागे. त्या नेत्याने त्याला काय सांगितलं की तू साहेबाचा स्टेटस ठेवतो ना, मग मला माहिती आहे तुझं घर आणि तुझं दुकान रस्त्यावर आहे, चालणार आहे का दम? चालणार आहे का तुम्हाला दम? अहो मला इथं सांगा, इथं काही कार्यकर्त्यांनी साहेबांची भूमिका घेतली या गावामध्ये, आणि त्यांना नोटीस त्या कुठल्या कॅनलवाल्यांकडून नोटीस आली. आणि कोण नाव आहेत? अंबादास भाऊ भरणे, तानाजी भाऊ भरणे, नामदेव भाऊ पोरे, नंतर नवाजी भरणे. भाऊकी काय चुकीचं केलं? काय चुकीचं केलं? खरी भूमिका घेतली या पोरांनी. आज शेतकरी अडचणीत आहे का नाही? मग शेतकरी अडचणीत असेल, मुलांना नोकऱ्या मिळत असेल, तर हे कार्यकर्ते विचाराबरोबर आहे. आणि विचाराला जात आणि धर्म नसतो, विचार हा विचार असतो. आणि या मुलांनी, या कार्यकर्त्यांनी साहेबांची भूमिका आणि ताईंचा प्रचार केला म्हणून त्यांच्यावर तुम्ही कारवाई करता. तसंच अजून एक प्रकरण आहे. एक साधा कार्यकर्ता एका दवाखान्यामध्ये काम करत होता, साहेबांचं स्टेटस ठेवलं, त्याला नोकरीवरनं काढता तुम्ही. आणि नोकरीवरनं काढत असताना एकदा विचार करा, त्याचं कुटुंब त्या नोकरीवर अवलंबून आहे, लहान पोरं आहेत, आई वडील आहेत, मग तुम्ही तो सुद्धा विचार करत नाही. अशा प्रकारची दडपशाही मी माझ्या मतदारसंघामध्ये असं करत नाही. मी जेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये सायकली द्यायच्या होत्या तेव्हा 12,000 सायकली वाटल्या. तिथं मी पक्ष बघितला नाही, तिथं मी जात बघितली नाही, तिथं मी धर्म बघितला नाही. मी फक्त माणुसकीच्या नात्याने तिथं गरीब मुला मुलींना सायकल मिळावी, आणि त्या गरीब मुला मुलींना तिथं शाळेत जाता यावं, आणि उद्या जाऊन आई वडिलांचं स्वप्न डॉक्टर आणि इंजिनियर बनण्याचं त्यांच्या माध्यमातून पूर्ण व्हावं, ही माझी भूमिका होती. मी कुठेही बघितलं नाही कोण भाजपचं आहे, कोण राष्ट्रवादीचं, कोण कुठल्या पक्षाचं आहे. शाळेमध्ये काम करत असताना हीच भूमिका मी तिथं घेतो. शेतीचं पाणी तिथं सोडत असताना सुद्धा त्या गावाने मला कमी मतदान दिले, त्या गावाने मला जास्त दिले, असा प्रकारचा भेदभाव मी करत नाही. का? 4-5 मतं तर तुम्हाला मिळाली असतील ना. तिथं असणारे महिला आहेत, लहान पोरं आहेत. पाणी जर त्या गावामध्ये नाही गेलं, तो शेतकरी अडचणीत आला, तो एकटा शेतकरी अडचणीत येत नाही, अख्खं कुटुंब त्या शेतकऱ्याच्या अडचणीत येत असतं. नाही भेदभाव आम्ही हा करत, लहानपणीपासून शिकवलंच नाही हो भेदभाव करणं. इलेक्शन होत असताना राजकारण, इलेक्शन संपलं तर समाजकारण, हे लहानपणीपासून शिकलोय. हे चव्हाण साहेबांनी शिकवलंय, हे पवार साहेबांनी शिकवलेलं आहे, आणि सर्व थोर व्यक्तींनी शिकवलेलं आहे. इथं काय चाललंय राजकारण? मला काही कार्यकर्ते भेटले, त्यांनी मला सांगितलं की इथं काही नेते असं सांगतायत की जर
घड्याळाचा उमेदवार पडला तर उद्या इथं पाणीच मिळणार नाही. पाणीपट्टी कोण भरतो? कोण भरतो पाणीपट्टी? नेता भरतो? हा मंत्री भरतो का शेतकरी भरतो? शेतकरी भरतो ना. या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक पाण्याच्या टिपक्यावर कोणाचा हक्क आहे? नेत्याचा का तिथे असणारा लोकांचा? त्यामुळे हे पाणी कोणाचं आहे? नेत्याचं आहे का तुमचं आहे? हे जर पाणी तुमचं असेल, पाणीपट्टी तुम्ही भरत असतात, मी त्यांना सांगतो एक गोष्ट खरी इथं सांगतो, हे जे घड्याळ आहे ना त्याचे 12 वाजलेले आहेत ऑलरेडी. इथं सुप्रियाताईच खासदार होणार आहेत आणि सुप्रियाताई 3.5 लाखाली तिथं खासदार होणार आहेत. आजच इथं सांगतो. आणि 2024ला सरकार हे तुमचं नाही, महाविकास आघाडीचं येणार आहे. हे आमचं सरकार येणार आहे, हे तुमचं सरकार येणार आहे, या कार्यकर्त्यांचं सरकार येणार आहे. त्यावेळेस काय करणार तुम्ही? आणि दुसरं, तुम्ही कोणाचं पाणी थांबवू शकत नाही. खासदारकी झाल्यानंतर कुठलं इलेक्शन आहे? विधानसभेचं इलेक्शन आहे. विधानसभेमध्ये कोणाला निवडून जायचंय? कोणाला निवडून जायचं? ज्याला निवडून जायचंय त्यांनी विचार करावा. आणि एक गोष्ट इथं सांगतो, आम्ही गोट्या खेळण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. इथं असणारे एका तरी शेतकऱ्यावर, व्यक्तीवर, सामान्य लोकांवर, नाही तर कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर तुम्ही उगाचच अन्याय केला तर उद्या ते तुम्हालाही परवडणार नाही. ही गोष्ट सांगण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत. आम्ही लोकांची बाजू घेणार, आम्ही मलिदा गँगची बाजू नाही घेणार, आम्ही काय मोठ्या मोठ्या नेत्यांची बाजू घेणार नाही. आम्ही इथं असणाऱ्या सामान्य लोकांची बाजू घेणार. कुणी कोणाचा हक्क काढून घेऊ शकत नाही, तो हक्क तुमचा आहे. कॅनल जर इथं आला असेल तर त्या कॅनलवरचा हक्क तुमचा आहे. इथं एखादा गरीब माणूस कुठेही नोकरी करत असेल तर नोकरीवर हक्क त्या गरीब माणसाचा, नेत्याचा नसतो. आणि हे दडपशाहीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालत नाही. 2014 नंतर देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे दबाव तंत्राचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये आलंय आणि राजकारण इतक्या खालच्या लेवलला गेले. आता लोकच म्हणतात बाद झालं, आता परत नको. तुम्हाला किती वाटलं मी पुन्हा येईल, तुम्ही विसरून जा. तुम्हाला पुन्हा येण्याचा चान्स ही लोक देत नाही, हे या ठिकाणी मी तुमच्या सर्वांसमोर सांगतो. आणि मग या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने धमकावलं जातंय, ज्या पद्धतीने दबाव वापरला जातोय, हे जर काही प्रमाणात यशस्वी झालं ना, मी तुम्हाला सांगतो याच्या पुढे विकास कोणी वापरणार नाही. सगळे धमक्याच देतील आणि दबाव तंत्राचं वातावरण या मतदारसंघामध्ये येत्या काळामध्ये होऊ शकतं. आणि ह्याला जर उत्तर द्यायचं असेल, ह्याला धुडकावून लावायचं असेल तर सुप्रियाताईंना लीड 2019 पेक्षा या तालुक्यातून नक्कीच जास्त कशी मिळेल यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे. त्यामुळे सुप्रियाताई या मतदारसंघातून, या विधानसभा मतदारसंघातून किती लीडली निवडून येणार? तिथं झालं अख्खा मतदारसंघ. इंदापूर किती मतदान देणार सांगा? मला पवार साहेबांना सांगायचंय, मला कळलंय पवार साहेब बारामतीतच आता. इथं जर तुम्ही मोठ्या आवाजात सांगितलं तर तुमचा आवाज कुठे जाईल? साहेबांपर्यंत. सुप्रियाताईंना या इंदापूर मतदारसंघामधून आपण कितीची लीड देणार? त्यामुळे इंदापूरकर हे स्वाभिमानी लोक आहेत, दडपशाहीला घाबरत नाही, दडपशाहीला भीक देत नाही. आम्ही स्वाभिमानी लोक स्वाभिमानाने राहतो आणि तिथं लोकशाहीच्या माध्यमातून चांगल्या लोकांनाच निवडून देतो आणि भक्कमपणे आम्ही सुप्रियाताईच्या पाठीमागे राहणार. हे आज या ठिकाणी तुम्ही सर्वांनी बोलून दाखवले. त्यामुळे राजकारण करायचं तर विकासाचं राजकारण करू, राजकारण करायचं तर चांगल्या विचाराचं करू. हे दडपशाही वगैरे आम्हाला पटत नाही आणि आम्ही ते खपवून घेणार नाही. हे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना तिथं सांगायचंय. अहो या पक्षाचं लय 12 वाजलेत सांगतोय तुम्हाला. आपल्याकडे तो पक्ष असताना त्या घड्याळामध्ये, त्या चिन्हामध्ये किती वाजले होते? 10 वाजून 10 वाजले होते. 10 वाजून 10 मिनिटं झाले होते. आता त्यांच्या घड्याळामध्ये किती वाजले? ते म्हणतात ना घड्याळ ते
वेळ नवीन. खरं आहे, घड्याळ तेच, वेळ नवीन. किती वेळ? 420. 420 चा गुन्हा काय असतो? काय? फसवणूक. साहेबांना फसवलं, लोकांना फसवलं, बरोबर, विचाराला फसवलं आणि होलसेल मध्ये पक्ष चोरीला नेला, चिन्हही चोरीला नेलं आणि म्हणतात 9 खासदारची तिकीट आम्हाला मिळणार आणि 90 आमदारकीची तिकीट मिळणार. किती मिळाली? किती मिळाली? 4 नाही हो, तसं बघितलं तर 2च मिळाले. एक इथं आणि दुसरं रायगडला. रायगडला कोण उभं आहे? तटकरे साहेब. मी इथं बोलत नाही त्यांच्याबद्दल, तुम्ही कदाचित ओळखतच नसताल, मी तिथं जाऊन बोलतो त्यांच्याबद्दल. हे झाले 2. शिरूर मतदारसंघ, डॉक्टर अमोल कोल्हे उभे. मी इथंच तुम्हाला सांगतो, डॉक्टर अमोल कोल्हे हे कमीत कमी 2.5 ते 3 लाखाने निवडून येणार आहे. तिथली स्वाभिमानी जनता. तिथं कोण आहे त्यांच्या पार्टीतून? अजितदादा मित्रमंडळाच्या पार्टीतून. आपल्या गावामध्ये कसं असतं, टायगर मित्रमंडळ, चिंटू पिंटू मित्रमंडळ, अजून कसले कसले मित्रमंडळ, तसं अजितदादा मित्रमंडळ आहे. विचारच नाही ना, विचार इथंच सोडले, कार्यकर्ते इथंच सोडले, लोक इथंच सोडली, फक्त नेते तिकडे गेले. तर त्यांच्या मित्रमंडळाचा तिथला उमेदवार कोण? आढळराव पाटील साहेब. ते 6 महिन्यापूर्वी काय भाषण करायचे? अजितदादांमध्ये हिंमत असेल तर माझ्या विरोधात उभं राहावा असं आढळराव तिथं म्हणत होते. ते म्हणत होते का नव्हते? आता त्याच उमेदवाराला तुम्हाला इम्पोर्ट करावं लागलं. आणि कशावर उभं करावं लागलं? बदललेल्या वेळेवर. आणि दादा तिथं काय म्हणतात? डॉक्टर अमोल कोल्हेला मी पाडणार म्हणजे पाडणार. आम्ही तिथं काय म्हणतो? लोकांच्या विश्वासाने तिथं स्वाभिमानी जनता काय म्हणते? आम्ही डॉक्टर अमोल कोल्हेला निवडून आणणार म्हणजे आणणार. एकदम खाली बसताना विचार करून बसा, तुमची खुर्ची हल्ली. आणि इथं आपल्या सुप्रियाताई 3-3.5 लाखाने निवडून येतात. मी काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर तिथं दक्षिण, तिथं कोण उभा आहे? निलेश लंके, सामान्य कुटुंबातला आहे, शिक्षकाचा मुलगा. साहेबांनी विश्वास टाकला, तुतारी या चिन्हावर ते उभे. तिथं सुद्धा खूप मोठा बदल होणार आहे. 25 वर्ष तिथं सत्ता कोणाची आहे? भाजपची आहे. आणि ती सत्ता तिथं उलटून एक सामान्य कार्यकर्ता तिथं खासदार बनणार आहे. तसं तिथं वातावरण आहे, तसं इथं वातावरण आहे. तसं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा 4 जूनची तारीख होईल तेव्हा तिथं 35 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आलेले आपल्या सर्वांना बघायला मिळतील. आला ना? आला तर आला. पब्लिक बाप आहे. पब्लिक जे ठरवेल ते. काही लोक बापाला विसरतात. आपण बापाला विसरतो का? आपल्याला माहितीये बाप हा बाप असतो आणि बापाला कोणी विसरू शकत नाही. नाहीतर बाप त्यांची जागा त्या पोराची जागा दाखवून देतो. वेळ आली आता. तुम्ही मार्केटमध्ये जात असताना कधी बसमध्ये बसलाय का? बाजाराला जाताना एसटी असते ना आपली, बाजाराच्या दिवशी एसटी किती भरली असते? फुल असते. आणि आज जायची जागा असते का त्या दरवाज्यातून? मग काय करतो आपण? जागा मिळत नाही तर काय करतो? खिडकीतून रुमाल टाकतो, पिशवी टाकतो. काही पटे हुशार असतात, छोटस पोरग खांद्यावर असेल तर त्यालाही टाकतात आणि जागा धरतो. ही कोणाची परिस्थिती होणार आहे माहितीये का? साहेबांनी त्यांचा जलवा, त्यांची ताकद, त्यांची रणनीती या लोकसभेला दाखवल्यानंतर हे जे अजितदादा मित्रमंडळाला 0 जागा, त्यानंतर शिंदे गटाला 0 जागा, बीजेपीला मिळाल्या तर 10-1 मिळतील. हे जेव्हा रिझल्ट येईल ना तेव्हा जे तिकडे गेलेत ना ते गाडी गाई गडबडीने, जसं आपल्याकडे म्हणजे बाजाराचा दिवस म्हणजे आपण
इलेक्शन झाल्यानंतर अशी जी नेतेत ना अशी त्या बसमध्ये कशी बसतात खिडकीतून बिडकीतून असं बसून साहेबांकडे येण्यासाठी तिथं तयार राहते. पण मी साहेबांना विनंती करेल, साहेबांना मी विनंती करेल, आज जे आपले आणि जे आपल्या बरोबर तेच खऱ्या अर्थाने येत्या काळामध्ये त्या लोकांना ताकद द्यायची. उद्या आपली सत्ता आली, आपल्या चांगले दिवस आल्यानंतर हे जे उड्या मारणारे लोक आहेत ते काय भांडगुळ का काय, तर किती येण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरी त्यांना घ्यायचं नाही. साधे कार्यकर्ते तू पेट्रोल भरायला सुद्धा बिचाऱ्यांकडे पैसे नाही. एका ठिकाणी एका नेत्याने काय सांगितलं, एका कार्यकर्त्याकडे बघून साधी मोटरसायकल, फाटके कपडे, स्वतःला कार्यकर्ता म्हणतो साहेबाचा. साहेब त्या नेत्याला मला सांगायचे अजितदादा मित्रमंडळाच्या, अहो फाटके बिटके काय बोलू नका. सामान्य लोकांनी जर ठरवलं ना तर अनेकांचा करेक्ट कार्यक्रम ते करतात. आणि साहेबांबरोबर कोण येतं, सामान्य लोक, सामान्य कार्यकर्ते. त्यांच्याकडे पैसा नसेल, मलिदा गँग तुमच्याकडे असेल, पण आमच्याकडे कोण आहे तर स्वाभिमानी जनता आहे, हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे ही लढाई विचाराची लढाई आणि त्या लढाईमध्ये आपल्याला त्या ठिकाणी यश हे मिळवायचं आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपापल्या गावामध्ये आपापल्या बूथवर जर आमच्याकडचे कार्यकर्ते जर कमी पडत असतील तर तुम्ही पुढाकार घ्या. लोकांना मतदानापर्यंत आणण्याची जबाबदारी आपण घ्या. तुम्ही कदाचित कार्यकर्ता नसता पण विचाराचे पक्के लोक तर आहात ना. त्यामुळे आपापल्या बूथची काळजी घेण्याची जरूरत आपल्या सगळ्यांना. कारण झालं कसं की जेव्हा सुप्रियाताई इथं खासदार होत्या, दादा जेव्हा आपल्याकडे होते, तेव्हा सुप्रियाताई आणि दादांमध्ये म्हणजे एका भावा आणि बहिणीमध्ये काय ठरलं होतं की मी लोकांचे प्रश्न पार्लमेंटमध्ये मांडेल, ज्या काही अडचणी त्या मी सोडवेल आणि आपली सत्ता असेल तर दादा मंत्रालयामध्ये मी येते, तेवढं काम मला करून दे. आणि दादांनी काय सांगितलं, ठीक आहे हे सगळं मी करतो, तू लोकांचे विषय हे पार्लमेंटमध्ये मांड, पण पुणे जिल्ह्याची जी यंत्रणा आहे राजकीय ती दादा म्हणाले माझ्या हातात पाहिजे. सुप्रियाताईंनी भावावर विश्वास ठेवला. राखी आपण बांधतोच ना. भावाचा विश्वास बहिणीवर, बहिणीचा विश्वास भावावर. बहीण आपली भोळी हो, सुप्रियाताई भोळ्यात, आता लढवाया झाल्यात, आता लढायला घाबरत नाही आणि त्या ताकदीला ते हरवणार आहेत हे मी तुम्हाला सर्वांना इथंच सांगतो. ताईंनी टाकला दादांवर विश्वास आणि ही जी यंत्रणा आहे ना राजकीय ती राहिली दादांकडे. पण दादांकडे जी यंत्रणा त्यांच्याकडे असं वाटतं ना ते फक्त लाभार्थी आहेत, ते फक्त मलिदा गँग आहे. आणि ताईंकडे कोण राहिलं तर कार्यकर्ते राहिले, ताईंकडे लोक राहिले. त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो, कधी कधी काय होतं एखाद्या बूथवर कदाचित आपला कार्यकर्ता पोहोचणार नाही, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना तिथं पोहोचावं लागेल, लोकांत जावं लागेल, लोकांशी बोलावं लागेल आणि लोकांना तिथं मतदानाला आणावं लागेल. आणि ही जबाबदारी आपण सर्वजण जेव्हा मनापासून पार पाडू तर 100% सुप्रियाताई 1 लाख लीड या आपल्या इंदापूर मतदारसंघातून तिथं निवडून आलेल्या आपल्या सगळ्यांना दिसतं. म्हणजे इथून 1 लाख लीड, बाकीकडे 3.5 ते 4 लाखाची लीड असेल. आणि काही लोक तुमच्यापर्यंत येतील, ही जी मलिदा गँग आहे ती तुम्हाला म्हणेल अरे बघ नंतर मीच ते, अहो मीच ते काय, मग आम्ही काय करतो इथं, आम्ही काय नुसतं बसायला आलो काय, आम्ही राजकारणामध्ये लढण्यासाठी आलो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी काळजी करू नका, आम्ही साहेब सगळे तुमच्या बरोबर आहोत. त्यामुळे डरणे का नाही, सिर्फ लढणे का, हे डोक्यामध्ये आणि मनामध्ये तिथे ठेवायचं. त्याच्याच बरोबर ही मलिदा गँग आहे ना, त्याचं गणित छोटस तुम्हाला सांगतो. 40% गणित आहे. किती? 40%. ही बिल्डिंग जर 10 लाखाची असेल तर मलिदा गँगला किती रुपये मिळाले? 4 लाख. ती बिल्डिंग प्रायव्हेट आहे का कोणाची मला माहित नाही, काय ती प्रायव्हेट आहे समजा गव्हर्नमेंटची, ती जर 1 कोटीची असेल तर मलिदा गँगला किती मिळाले? समजा या मतदारसंघामध्ये 1000 कोटी आले तर 400 कोटी. विकास कोणाचा झाला समजून घ्या. हे खरं गणित आहे, तुम्ही विचारा, मला नका सांगू, तुम्हीच विचारा. अरे मध्ये एक छोटासा कार्यकर्ता आहे, स्वतःला लय मोठा समजतो, इंदापूरचाच आहे, अजितदादाकडे गेला, जिल्ह्याची जबाबदारी दिली होती पवार साहेबांनी, तिकडे गेले काय म्हणतात मलिदा गँग काय. रोहित पवार मध्ये धाडस असेल तर नाव सांगावं. तुम्ही मला नक्की शिकवू धाडस. ईडीला अंगावर घेतलं, मी नाही घाबरत कोणाला. आणि मला कशाला यादी मागताय,
भाजप बरोबर मांडीला मांडी कोण लावून बसले? तुम्ही बसलाय ना, आम्ही नाही बसलो. आणि देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा इंदापूरला आले होते, खूप मोठी सभा झाली. एवढी बाजू काढून टाका, फक्त एवढी लोक राहिली, एवढी मोठी सभा होती त्यांची. आणि त्या सभेमध्ये तिथे असणारे भाजपचे कार्यकर्ते काय म्हणत होते? मलिदा गँग. तर मला कशाला विचारताय? तुमच्याच बरोबर भाजपचे कार्यकर्ते, त्यांनाच विचारा मलिदा गँग म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कोण कोण येतं. तर उगाच हे नेते स्वतःला नेते समजतात. आम्ही तर कार्यकर्ता आहोत, पण लोकांचे कार्यकर्ते लोकांसाठी लढण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे हे जे कार्यकर्त्यांना आम्हाला सांगायचं, तुम्ही अजिबात त्या बाबतीत कुठेही मनामध्ये शंका घेऊ नका. आपण सर्वजण एकत्रित तिथं राहूया आणि लढूया. त्याच्याच बरोबर इतरही काही मुद्दे जे पवार साहेबांनी केलेत, माझ्याकडे थोडासा वेळ कमी आहे. काय राहिले? हा हो. आता ह्याच्यामध्ये काही लोक जाऊ द्या, 5 मिनिटं राहील. हो. आता ह्याच्यामध्ये हे जे सरकार आहे ना, भेदभाव करत. भेदभाव कसं करते तुम्हाला सांगतो. मराठा आरक्षण आपण सुद्धा दिलं होतं, 16% दिलं होतं. तेव्हा कोण कोर्टात गेलं? मी सारखं नाव विसरतो. ते गाढविणीचं दूध कोण पितं? अवगुणरत्न. सदावर्ते. आणि ते हाणून काढलं. आता जो 10% मराठा आरक्षण दिलं, कोण कोर्टात गेलं? विसरलो नाव. जयश्री पाटील म्हणजे सदावर्तेंच्या मिसेस. आता ह्याच्यामध्ये तो विषय झाला. आपले जिल्हा परिषद पंचायत समिती का होत नाही? 2.5 वर्षापूर्वी भाजपचाच एक कार्यकर्ता, भाजपचा कार्यकर्ता राजकीय ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेला. कोणाच्या? राजकीय ओबीसी आरक्षणाच्या विरोधात. कोणाचा कार्यकर्ता? भाजपचा कार्यकर्ता. हे मी म्हणत नाही. महाविकास आघाडी आणि पवार साहेबांवर जेव्हा भुजबळ साहेब होते, त्यांनी भाजपवर केलेला हा आरोप आहे. म्हणजे ह्याच्यावरनं काय कळतंय आपल्याला? ह्यांना फक्त वाद घालायचा, ह्यांना 2 समाजामध्ये वाद निर्माण करायचा. आणि कसं? खोटं बोलून. मराठा समाजाला फसवलं. धनगर समाजाची काय परिस्थिती सांगा. 2014ला मोठं आंदोलन कुठे झालं होतं? बारामतीला झालं. समाज एकत्रित आला होता, प्रामाणिकपणे एकत्रित आला होता. सगळं राजकारण बाजूला ठेवून कोणी तिथे राजकारण करत नव्हतं. अनेक सामान्य कार्यकर्त्याचे युवा पिढी आहे, स्वतःला हाताला काम मिळत नाही म्हणून तिथं जाऊन ते आंदोलन करत होते. तिथं आल्यानंतर एक मोठा नेता आला भाजपचा. काय नाव त्यांचं? देवेंद्र फडणवीस साहेब. ते तिथं आले. त्यांनी काय सांगितलं? पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण दिलं का? मराठा समाजाला फसवलं, ओबीसी समाजाला फसवलं, धनगर समाजाला फसवलं. म्हणजे यांचं काय काम आहे? तर फक्त फसवाफसवी करायचे आणि सामान्य लोकांना खेळवत ठेवायचं. आणि जे मेन मुद्दे आहेत, जसं की पाण्याचा, शेतीचा, कांद्याचा, दुधाचा, ऊसाचा, नोकरीचा, हे सगळ्या विषयाला पांघरून घालायचं, हे त्यांचं काम आहे. आणि हा जो लढा आहे ना, हा लढा खूप मोठा आहे. कारण की या भारतामध्ये आता भाजपचं वातावरण राहिलं नाही. मोदी साहेबांची लाट तर कधीच विसरून गेले. आता लोक म्हणतात मुद्द्याचं बोला. अख्ख्या भारतामध्ये ती लाट आहे. घाबरलंय बीजेपी, घाबरलं. जर घाबरलं नसतं ना, तर बिहारमध्ये जो मुख्यमंत्री त्यांच्या बरोबर होता, नंतर तेजस्वी यादव बरोबर भाजपच्या विरोधात, मोदी साहेबांच्या विरोधात ज्या मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं, त्याला आज त्यांनी घेतलं असतं का? पासवान साहेबांच्या मुलाला तिथं 5 जागा दिल्या नसत्या. महाराष्ट्रामध्ये कुटुंबाला, पार्टीला त्यांनी फोडलं नसतं. आणि एक पक्ष असा इतका मोठा पक्ष आहे, एकच आमदार आहे त्या पक्षाचा, आणि त्या पक्षाचा पाठिंबा या भाजपने घेतला नसता जर त्यांना आत्मविश्वास असला की आम्ही 400 पार करणार. अहो, हे 200 पार सुद्धा होत नाहीत. त्यामुळे उलट आता आपल्याला चांगली संधी आली. संधी काय? तर केंद्रात सुद्धा आपलं सरकार आणि राज्यात सुद्धा आपलं सरकार. आणि या संधीचं सोनं जर खऱ्या अर्थाने आपल्याला करायचं असेल तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लीडली कोण आलं तर आपल्या खासदार आल्या. याच्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे. करणार का प्रयत्न? लढणार का? कुणी तुम्हाला फोन केला, तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला,
तर तुम्ही शांत बसणार का? आणि स्वाभिमानी माणसावर आम्ही नाही घाबरत कोणाला. आणि आपण आपल्या जीवनाचं घर कोण चालवतो? तुमचं आपण. घरात राशन कमी पडलं तर कोण आणतं? मुलांचं शिक्षण कोण करतं? घरात कोण आजारी पडलं तर कोण कोण मदत करतं? आपणच करतो. घर आपण चालवतो, सगळी काळजी आपण घेतो. आणि दम कोण देतात? नेते. मग आपल्या घरावर आपला कंट्रोल आहे काय? आपल्या जीवनावर आपला कंट्रोल आहे काय? त्यांना वाटतं की 4-5 लोकांना धमक्या दिल्यानंतर होतं. मी कोणाच्या विरोधात नाही, मी फक्त ही जी वृत्ती आहे भाजपची त्याच्या विरोधात आहोत. समाजाला फक्त खेळवत ठेवतात, आंदोलन करवतात. आता आंदोलन जर झालं, जर तिथं कुठेतरी दंगल झाली, श्रीमंताच्या पोराची डोकी फुटलेली बघितलीत कधी? श्रीमंताचे बंगले जळताना बघितलेत कधी? कोणाचे जळतात? गरीबाचं. दुकान कोणाचं जळतं? गरीबाचं. दगड कोणाच्या हातात असतो? गरीबाच्या पोराच्या. डोकं कोणाचं फुटतं? गरीबाचं. म्हणजे हे जे भाजपचं प्रकरण आहे ना, दोन समाजामध्ये वाद निर्माण करायचा, धर्मामध्ये वाद निर्माण करायचा, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने नुकसान कोणाचं होत असेल ते फक्त गरीबाचं होतं. त्यामुळे हे जे विचार आहेत ते बाजूला ठेवले पाहिजे. भाजपला आपल्याला हद्दपार करायचे आणि सगळ्यांना एकत्रित येऊन भाजपच्या विरोधात जाऊन खऱ्या अर्थाने आपल्या वेगळ्या विचाराचं सरकार हे आपलं या महाराष्ट्रामध्ये आणायचंय. म्हणून हा लढा महत्वाचा आहे. त्यामुळे आपण विचाराबरोबर लढतो, आपण एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढतोय हे तुम्ही ध्यानात ठेवा. आपला समाज, आपला मित्र, आपला कोण, आपला काका, आपला पुतण्या हे आता विषय बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्रित येऊन पवार साहेबांच्या पाठीमागे उभं राहण्याची वेळ तिथं आली. मला माहित नव्हतं इथं शरद वसाहत आहे, शरद नगर आहे. शरद या नावामध्ये दम बघा. फक्त वसाहतीला नगरला नाव शरद ठेवलं तरी त्या अधिकारी आजपर्यंत कधी फिरकला नाही. कुणी आलं का अधिकारी तिथं कधी? फक्त नावात. कारण का शरद म्हणजे पवार साहेब हा जो व्यक्ती आहे ना, हा फक्त व्यक्ती नाही, हा एक विचार आहे. आणि त्या विचारामध्ये इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे, त्या ताकदीला कोणी झुकू शकत नाही. खेळी खेळतायत, वातावरण गरम करतायत आणि लोकसभेमध्ये करेक्ट कार्यक्रम त्या सगळ्या गद्दारांचा केलेला तुम्ही सर्वजण बघा. अहो माड्याला आपला काय प्रयत्न होता? रासपाला जागा ती सोडायची. जानकर साहेबांचं नाव कुणी डिक्लेअर केलं होतं टीव्हीवर? पवार साहेबांनी केलं होतं. आमचा विचार आहे तिथं त्यांना जागा द्यायची. का द्यायची हो? त्या भागातून जानकर साहेबांना अनेक लोक ओळखतात, त्यांचे कार्यकर्ते सुद्धा तिथं काम करतात अजून सुद्धा. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी पवार, शरदचंद्र पवारांची ताकद तिथं मिळाली असती, महाविकास आघाडीची ताकद मिळाली असती आणि जानकर साहेबांचे स्वतःचे कार्यकर्ते जर काम केलं असतं तर खासदार तिथून कोण झालं असतं? पण ही बातमी जशी टीव्हीवर आली तोपर्यंत एक सुद्धा फोन भाजपचा त्या जानकर साहेबांना गेला नव्हता. पण बातमी आल्या आल्या दुसऱ्या दिवशी एक महान महाराष्ट्राच्या नेत्याने त्यांना बोलून घेतलं. काही दिवसांपूर्वी इंदापूरला आले होते ते महान नेते. काय नाव त्यांचं? देवेंद्र फडणवीस साहेब. आणि मग त्यांनी जागा कुठली दिली? परभणीची. परभणीला जानकर साहेबांचे कार्यकर्ते नाही, त्यांना सगळे ओळखतात, पण तशी ओळख त्या भागामध्ये त्यांची नाही. मग तुम्ही त्यांना तिथं जे तिकीट दिलंय हे निवडून आणण्यासाठी दिलंय का पाडण्यासाठी दिलंय? हे भाजपला येत्या काळामध्ये लोकांना हे उत्तर द्यावं लागेल. खऱ्या अर्थाने हे द्यावं लागेल. त्यांनी जानकर साहेबांना संपवण्याचा प्रयत्न केला, मुंडे साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न केला, पंकजाताईंना राजकीय दृष्टिकोनात संपवण्याचा प्रयत्न केला, खडसे साहेबांना प्रयत्न केला. म्हणजे जे जे कुणी मोठे ओबीसी नेते होते जर त्यांना कुणी संपवण्याचा प्रयत्न केला असेल तर तो देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला आणि भाजपने केला. आणि ह्याचं उत्तर आपल्याला द्यायचं असेल तर या इलेक्शनला, लोकसभेला भाजपला मित्र पक्षाला हद्दपार करण्याची वेळ आली. आणि म्हणून हे इलेक्शन आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. अनेक लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला, वंचित इथं आपल्याला पाठिंबा दिला. इथं असणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते, त्यांच्या नेत्यांचं बारामतीच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करतो. संविधान वाचवायचे 2024ला चुकून जर भाजपचं सरकार आलं, चुकून लोकशाही राहणार नाही, संविधान राहणार नाही, इलेक्शन सुद्धा राहणार नाही. मग तुमच्या कुठलाही विषय असेल तर तुम्हाला आंदोलन करण्याची पण तिथं मुभा राहणार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने संविधान वाचवण्याचं असेल तर या काळामध्ये आपल्याला मदत करायची. त्यानंतर शेगाव ग्रामपंचायतचे काही सदस्य
त्यांनी जाहीर पाठिंबा इथं केला. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून तिथं आपण सर्व. त्याच्यामध्ये गौरीताई असतील, गौरीताई ननवरे, पंडित भाऊ ननवरे असतील, गोविंद भाऊ मोहिते असतील, बरोबर आहे का? तर मिलिंद भाऊ जाधव असतील, तानाजी भाऊ ननवरे असतील, अंबादास ननवरे, तानाजीभाऊ ननवरे, चंद्रकांत जाधव, भारत शिंगाडे, त्यानंतर शांताराम बोंग, राजेंद्रभाऊ सूळ, भारतभाऊ ननवरे, नाथाभाऊ पारधी, तसंच चव्हाणभाऊ, या सगळ्यांनी पाठिंबा दिला. त्यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करतो. आता एक आमची कंडिशन झाली, 2 मिनिटात संपवतो, की विजयाची सभा घ्यायची कुठं. असं आमचं ठरलंय साहेबांचं, ताईंचं. ज्या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त लीड त्या तालुक्यामध्ये विजयाची सभा घ्यायची. तर बरं दिसतंय, पण ते बरं केव्हा दिसेल जेव्हा लीड किती पाहिजे इंदापूर मधून 1 लाख. सभा महत्वाची असते. पवार साहेबांची सभा झाली होती माझ्या इलेक्शन मध्ये, शेवटच्या दिवशी सकाळी सभा झाली होती, संध्याकाळी सभा, दुपारची सभा कुठे झाली होती? इंदापूर. आता आपले जे आमदार इथून आहेत पूर्वी साहेबांबरोबर, आता नाहीत आपल्या बरोबर, ते कितीने निवडून आले? 3000. 3200-3300 काय असेल? मला खरं सांगा तुम्ही सर्वांनी, 40,000 मतं इकडनं तिकडे हलवायची ताकद आहे, बरोबर? राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.